नमस्कार, जय श्रीराम। आज दिनांक 21 काल होती एकादशी। तर आपण दरवर्षीप्रमाणे एकादशीच्या पारायणला आज आपण अन्न वाटपचं करतो आहे। तर भरपूर पावसात आम्ही हे अन्न वाटप केलेलं आहे। त्यानंतर दाखवण्याचा उद्देश असाच की आता पुढच्या महिन्यात देखील 4 सप्टेंबरला आमचं अन्न वाटप आहे। तर तुम्ही देखील भरपूर म्हणजे कुटुंबासह सहभागी व्हा। तुमच्या सगळ्यांच्या योगदानामुळे आपण 1500 सबस्क्रायबर क्रॉस केले। त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद। जे माझे फॉलोअर्स आहेत, नेहमी आमचे व्हिडिओ बघतात आणि म्हणजे आम्ही जे कार्य करतो, एकादशीचं कार्य बोला की कोणते सण वगैरे आम्ही दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्ही सहाय्य करतात, आमचे व्हिडिओ शेअर वगैरे करतात। त्यामुळे त्यांचे देखील खरंच धन्यवाद। एका वर्षातच आपण एवढे क्रॉस केलेत, त्याच्यामुळे देखील खरंच थँक्यू सो मच। आणि आमच्या टीममध्ये असेच तुम्ही मिळून राहा, मिसळून राहा। जय श्रीराम। आज फुल पावसात आपला नॉट बनवला। तर दरवर्षी कसं आपण श्रीराम मंदिराकडे करतो, तर यावेळेस आपण जो नवलीचा रेल्वे फाटक आहे तिथे आपण जाऊन वाटूया। जय श्रीराम। मागच्या वेळेस जसं जे कोणी आले होते त्यांनी देखील आता यावेळेस 4 तारखेला आहे, त्यांनी देखील यायचं आहे अन्न वाटपासाठी। जय श्रीराम पॉलीबाई, हे आमचे DS कॅटरेसवाले। हवा इच्छा लावा। इथे आज कोणी जास्त पब्लिक नाही आहे, म्हणून आम्ही पहिलीच्याच रोजच्या ठिकाणी जातो आहे आपल्या श्रीराम मंदिराकडे आणि तिथेच चालू केलं आहे। तिथे दरवेळेसप्रमाणे आम्ही करतो। हा आमचा बॅनर आहे आपलं, आता 4 सप्टेंबरला आहे ना त्यासाठी। आणि आम्ही तारीख टाकली आहे 19 भाद्रपद 2082। तर जे आम्ही कॅलेंडर वापरतो आमचं बुक डेकोरेशन्स नेपाली पात्र म्हणून, तर ते आपलं जे सनातन धर्माचं जे मेन कॅलेंडर आहे, मूळ कॅलेंडर आहे, जे इंग्रजांनी म्हणजे त्यांच्या तानाशाहीमध्ये जे आपल्या परंपरापासून आपल्याला दूर केलं, आपल्या कॅलेंडरपासून म्हणा की आपल्या तारखा, आपले वार, सण आता पण आपण जे मनवतोय तर ते आपण मराठी जे महिने आहेत चैत्र वैशाख वगैरे त्याचप्रमाणे मनवतोय। त्यामुळेच याच्यानंतरच जो काही आमचा बॅनर वगैरे असेल त्याच्यामध्ये 30 तारीख असेल, तर ते कॅलेंडर देखील तुम्ही म्हणजे हे करा। जय श्रीराम। पुढचा अन्न वाटप एकादशी 4 तारखेला असेल सप्टेंबरला। तर या सहकुटुंब या। जय श्रीराम।